नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर महेश निकस्तर, संस्थापक अध्यक्ष ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट। आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सध्या 10वीचे पेपर संपलेले आहेत आणि पुढच्या काही कालावधीमध्ये भरपूर सुट्टी आहे आणि या सुट्टीमध्ये काय प्लॅनिंग करायचं, कशा पद्धतीने आपली सुट्टी घालवायची याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। आपल्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 11वी फाउंडेशन कोर्स घेऊन आलेला आहे। मग या 11वी फाउंडेशन कोर्स कधीपर्यंत, कशा पद्धतीने, याचा फायदा काय आणि याच्यासोबत आणखीन काय मिळणार, हे सर्व प्रश्न तुम्हाला घर बसल्या मिळतील म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला। तर हा फाउंडेशन कोर्स 11वीचा आपण 1 एप्रिल पासून चालू करतोय। या 1 एप्रिल पासून तो कोर्स चालू होईल आणि तो तुमचा कोर्स 15 मे पर्यंत असेल। म्हणजे कधी चालू होणार तर 1 एप्रिलला चालू होणार 2025 पासून, म्हणजे आता येणाऱ्या मंगळवारपासून। त्याच्यानंतरचा तो कालावधी कधीपर्यंत आहे तर 15 मे पर्यंत आपण हा फाउंडेशन कोर्स घेणार आहोत। तर या फाउंडेशन कोर्सचं वेळ कधी असेल, किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत लेक्चर असतील तर सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ह्या फाउंडेशन कोर्सचे लेक्चर असतील। या 4 तासामध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो या चारही विषयांचं सोबत इंग्लिश अशा या विषयांचं इथं पूर्णपणे लेक्चर घेणार आहोत। मग या विषयामधलं बेसिक जे नीट आणि JEE साठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी, कारण आपल्याला JEE आणि नीट या गोष्टीमध्ये जर क्रॅक करायचं असेल, चांगला रिझल्ट मिळवायचा असेल आणि याच्यातून स्कोअर चांगला घडवायचा असेल तर आपल्याला हे फाउंडेशन होणं खूप गरजेचं आहे। याच्यामध्ये काय होतं, आपले फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो हे जे विषय असतात। बरं, दुसरं महत्त्वाचं, आपल्या करमाळा तालुक्यातले बऱ्यापैकी हायस्कूलमध्ये मराठी मीडियम आहे। मग या विद्यार्थ्यांना मराठी मीडियममधून सायन्समध्ये यायचं आहे, त्यासाठी 2-2.5 महिने खूप भीती राहते मुलांना। मला जमल का, मला येईल का, मला कळल का, ही भीती निकाल लागल्याच्या पुढे जून नंतर घालवण्यापेक्षा आत्ताचा हा 1.5 महिना जर आपण या फाउंडेशन कोर्सला दिला तर आपली ही भीती याच 1.5 महिन्यात निघून जाईल आणि 11वी सायन्सचं बऱ्यापैकी बेसिक आणि काही चॅप्टर त्याच्यातले पण महत्त्वाचे असतील ते सगळे समजून येतील। त्यासाठी हा फाउंडेशन कोर्स खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतरचं बघा, आता सध्या जर मुलांची 10वी झाली तर घरी मुलं हट्ट करतात, मोबाईल पाहिजे, टीव्ही पुढे बसणार, इकडे तिकडे गावाकडे फिरणार, या सगळ्या गोष्टी टाइमपासवरच हे 2-2.5 महिने घालवणार आहेत। मग ह्या वेळेस जर हे 1.5 महिना थोडा अभ्यासाला दिला तर त्यांचं 10वीची जी अभ्यासाची सवय होती ती पुढे तशीच कंटिन्यू राहील आणि त्याच्यानंतर 15 मे पासून पुन्हा आपल्याला सुट्टी मिळणारच आहे एन्जॉय करायला। तर 1.5 महिना हा खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यासाठी 11वी फाउंडेशन जे JEE आणि नीटसाठी महत्त्वाचं आहे ते आपण सगळं घेणार आहोत। दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट असते की या फाउंडेशन कोर्स सोबत आणि आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना MSc-IT करू वाटते किंवा करण्याचे एक मानस असतो। मग हे MSc-IT साठी आपल्याला काय केलं आम्ही की आपल्या ह्या फाउंडेशन कोर्स सोबत आपण MSc-IT पण आपल्या सोबतच घेतलेला आहे आणि तो MSc-ITचा क्लास आपल्या इथंच मिळणार। म्हणजे अधिक सोबत काय भेटणार आपल्याला तर MSc-IT जो कॉम्प्युटरचा क्लास असतो तो कॉम्प्युटरचा क्लास आपल्याला मिळेल। याची फी वेगळी आहे, फाउंडेशन कोर्सची फी आहे। फाउंडेशन कोर्स आपण फक्त 3000 रुपयामध्ये 1.5 महिन्याचा सगळे विषय शिकवणार आहोत आणि MSc-ITचा जो आहे तो 4500 रुपये त्याची फी आहे। त्याच्यामध्ये MSc-ITचा क्लास होईल, 8 ते 12 हा होईल, 12 नंतर MSc-IT होईल आणि मुलं घरी जातील, येऊन जाऊन करत असतील, जवळ तर ते आहे। राहायची सोय पाहिजे असेल तर हॉस्टेल, मेस सगळ्या गोष्टी एका जागेवरती आहेत। आणि या गोष्टीचा फायदा काय तर मी मगाच्यापासून सांगितलंय तुम्हाला, याच्यामध्ये सायन्स विषयाची जी भीती आहे ती भीती तुमची निघून जाईल। त्याच्यानंतरची गोष्ट, दुसरं, नीट आणि JEE जे बेसिक फाउंडेशन असतं, जे की आपल्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना थोडंसं अवघड वाटतं, ती सगळं तुम्हाला बेसिक इथं क्लिअर होऊन जाईल। आणि त्याच्यानंतरचं जे मे महिन्यामध्ये 15 मे नंतर पुढचे 10-15 दिवस आपल्याला सुट्टी एन्जॉय करायला भेटेल, अशा पद्धतीने या उन्हाळ्या सुट्टीमधला बेसिक फाउंडेशन कोर्स जो 11वी फाउंडेशनसाठी आपण JEE नीटला घेतो तो आपण 1 एप्रिल पासून चालू करतोय। याच्याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या याच्यावरती तुम्हाला आतापर्यंतचे रिझल्ट दाखवलेच आहेत। आपण आतापर्यंत CET मध्ये किंवा याच्यामध्ये एक टॉपचा रिझल्ट म्हणजे 98.94 पर्यंत सगळ्यात हायेस्ट रिझल्ट जो करमाळा तालुक्यातला दिलेला आहे तो 98.94 आहे। त्याच्यानंतरचा बघा दुसरा 98.07 आहे, 96.91 आहे आणि याच्या खाली असंख्य विद्यार्थी, मेन विद्यार्थी किंवा जे हायेस्ट स्कोर आहे तो इथं दाखवलाय। पण ह्याच्यापेक्षा आणखीन असे खूप विद्यार्थी जे 90% वरती असतात। त्यातला पहिला विद्यार्थी आपला आहे जो MBBS साठी आतापर्यंत यापुढे गेलेला आहे किंवा पहिला विद्यार्थी आपला MBBS साठी सिलेक्शन झालेला आहे। असे हे सगळे विद्यार्थी आहेत, रिझल्ट टॉप मध्ये आहे, शिकवणं आपल्या भाषेमध्ये आहे। विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मराठी मीडियम मधून सायन्स मध्ये कन्वर्ट होण्याला जेवढं गरजेचं आहे
त्या पद्धतीने व्यवस्थित आपण हे याच्यामध्ये शिकवलं जातं आणि व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. तर अशा पद्धतीने हा आपला फाउंडेशन कोर्स आहे. याच्यामध्ये 1 एप्रिलपासून चालू होईल, 15 मेला संपेल. 8 ते 12 टायमिंग असेल. JEE नीट याचं बेसिक फाउंडेशन त्याच्यामध्ये क्लिअर केलं जाईल. ह्याच्यासोबत आपल्याला MSCIT फ्री दिलं, म्हणजे MSCIT सोबत जोडलेलं आहे. त्याची फी आहे, याची पण फी आहे आणि याच्यामधून फायदा आपल्याला सायन्सची भीती जाईल आणि JEE नीटचं सगळं बेसिक फाउंडेशन क्लिअर होईल. याच्याबद्दलची अधिक माहिती तुम्ही या, भेटा, सर्वांना व्यवस्थित संपूर्ण माहिती घ्या. तुम्हाला योग्य वाटलं तर जॉईन करा, नाही वाटलं तर तुमचे पर्याय तुम्हाला उपलब्ध राहतील. आजचा हा फाउंडेशन कोर्स केल्यानंतर जूनमध्ये आपल्याला इथंच कंटिन्यू करायचं की आणखीन पर्याय शोधायचा, याचं या 1.5 महिन्यामध्येच तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि तुमचा निर्णय घ्यायला तुम्ही सक्षम व्हाल. अशा पद्धतीचा हा फाउंडेशन कोर्स आहे. तर अधिक माहिती, अधिक वेळ न घालवता लगेच या 4-5 दिवस राहिलेले या, माहिती घ्या, संपूर्ण व्यवस्थित भेटा आणि आपला निर्णय व्यवस्थित घ्या आणि फायनल ॲडमिशन करून प्रवेश निश्चित करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं थांबतो. धन्यवाद.